आता गंमत अशी आहे की हेडगेवारांनी स्वतःहून काही लिहून ठेवलेलं नाही आहे. म्हणजे साधारण आपण राजकीय अभ्यासक कोण काय लिहून ठेवलंय, बोललंय, ते मुद्रित झालंय, संग्रहित झालंय, त्याच्या आधारे आपण त्यांच्या विचारांचा मागोवा घेत जातो. हेडगेवारांनी चतुराई अशी केलेली दिसते की स्वतः त्यांनी एक कपटाही कागदाचा मागे ठेवला नाही. त्यांच्याविषयी जी पुस्तकं आलेली आहेत ती पुस्तकं अशी सांगोवांगीची पुस्तकं आहेत. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी त्यांना शाळेमध्ये कसा इंग्रजांचा राग आला आणि मग त्यांनी शाळा कशी बंद पाडली किंवा अन्य अशा काही गोष्टी ज्या केवळ ऐकीव आहेत, त्याला पुरावे नाही आहेत. पुरावे का नाही आहेत? कारण त्यांच्याबरोबरचे जे कोणी सवंगडी साथीदार असतील ते हयात नव्हते, त्यांनी काही लिहून ठेवलं नाही आणि हेडगेवारांनी काही लिहून ठेवलं नाही. त्याच्यामुळे तर्क आपल्याला असा काढता येतो की ह्यांना म्हणजे ह्या मंडळींना स्वातंत्र्याचा जेवढा काही एक भाग होता तेवढ्यापुरता त्यांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला. म्हणजे कागदोपत्री हेडगेवार स्वतः काही काळ संघाच्या स्थापनेच्या आधी, मला वाटते संघ स्थापन झाल्यानंतर नाही, संघ स्थापन झाल्यानंतर त्यांनी एक सत्याग्रह केल्याची नोंद आहे. पण तो खरोखर केला की नाही, ते तुरुंगात गेले की नाही, कोणत्या तुरुंगात गेले, किती शिक्षा झाली, त्याचा काही थांगपत्ता नाही. त्याच्यामुळे आपल्याला नेमक्या कोणत्या कारणांमुळं हेडगेवारांना आणि त्यांच्याबरोबरच्या 10 जणांना संघ स्थापन करावा वाटला हे अजिबात सांगता येत नाही. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.